Hello student, good morning to all. Today is 18th of December 2020. Today we will see passage number 4 of lesson The Happy Prince. So let's see. On the next day the swallow flew down to the river. दुसऱ्या दिवशी जो स्वॉलो पक्षी होता तो खाली नदीच्या किनाऱ्यावर उतरला उडत उडत जाऊन. ही वॉच द सीमेन वर्किंग ऑन द शिप्स. आय एम गोइंग टू इजिप्त ही क्राईड. आणि त्याने बघितलं की तिथं समुद्र किनाऱ्यावरती काही सीमेन होते जे शिपवरती काम करत होते, म्हणजे जहाजावरती काही वर्कर्स काम करत होते. आय एम गोइंग टू इजिप्त ही क्राईड. आणि तो जोरात ओरडला की मी इजिप्तला जाणार आहे. बट नो वन लिसन टू हिम. पण त्याचं कोणीही काही ऐकलं नाही. वेन द मून केम अप ही फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. आणि जेव्हा चंद्र उगवला तेव्हा तो परत उडत उडत हॅपी प्रिन्सकडे आले. आय हॅव कम टू से गुड बाय टू यू ही सेड. तो बोलला की हे हॅपी प्रिन्स, मी तुम्हाला गुड बाय बोलण्यासाठी आलो आहे, कारण मी आता जात आहे इजिप्तला. लिटिल बर्ड सेड द प्रिन्स. आणि पुन्हा प्रिन्स बोलतो, हे छोट्या पक्ष, प्लीज विल यू स्टे विथ मी फॉर वन मोर नाईट. प्लीज तुम्हाला आणखी एक रात्र थांबू शकतो का? इट इज विंटर आन्सर द स्वॉलो. स्वॉलो पक्षी बोलतो की हा हिवाळा आहे. द स्नो विल सून कम. आणि आताच बर्फवृष्टी व्हायला सुरुवात होईल. इन द इजिप्त सन इज वॉर्म. आणि इजिप्तमध्ये सूर्य खूप गरम आहे. अँड द ट्रीज आर ग्रीन. आणि झाडं खूप हिरवीगार आहे. डिअर प्रिन्स आय मस्ट लीव यू. प्रिय राजकुमारा, मला तुम्हाला सोडून जावं लागेल. बट आय विल नेवर फॉरगेट यू. पण मी तुम्हाला विसरणार नाही. अ लिटल गर्ल इज स्टँडिंग देअर इन द स्क्वेअर बिलो. आणि त्या चौकामध्ये एक छोटीशी मुलगी उभी होती. शी इज सेलिंग एग्स. आणि ती अंडे विकत होती. हर एग्स हॅव फॉलन ऑन द ग्राउंड. तिचे अंडे ग्राउंडवर पडले. अँड दे आर ब्रोकन. आणि ते तुटले. शी हॅज नो मनी टू टेक होम. आणि तिच्याकडे पैसे नव्हते घरी जाण्यासाठी. हर फादर विल हिट हर. आणि तिचे वडील तिला मारतील कारण सगळे अंडे फुटले होते. टेक आउट माय अदर आईज अँड गिव्ह इट टू हर. आणि मग प्रिन्स बोलतो की माझा जो दुसरा आई आहे, डोळा आहे, तो घे आणि तिला दे. आय विल स्टे विथ यू फॉर वन मोर नाईट सेड द स्वॉलो. आणि स्वॉलो पक्षी बोलतो की ठीक आहे, मी तुझ्यासोबत आणखी एक रात्र राहतो. बट आय कॅनॉट टेक आउट युअर अदर आय. पण मी तुमचा दुसरा डोळा नाही काढू शकत. यू विल नॉट बी एबल टू सी. आणि दुसरा डोळा पण काढला तर मला काही दिसणारच नाही. डू इट सेड द प्रिन्स. आणि मग प्रिन्स बोलतो की कर, तुला सांगितलं ना तेवढं कर. सो द स्वॉलो टूक आउट द प्रिन्स अदर आय and flew down with it. He flew to the girl and put the jewel in her hand. आणि तो पक्षी उडत उडत त्या मुलीपाशी गेला आणि तो जो ज्वेल होता, प्रिशियस स्टोन, तो तिच्या हातामध्ये टाकला. धिस इज अ ब्युटिफुल पीस ऑफ ग्लास. ती ओरडती की हा खूप छान काचेचा तुकडा आहे. शी रॅन होम लाफिंग. आणि ती घरी पळत जाते हसत हसत. देन द स्वॉलो फ्ल्यू बॅक टू द प्रिन्स. यू कॅनॉट सी नाव. आणि स्वॉलो पक्षी परत उडत उडत राजकुमाराकडे येत आणि म्हणतो की आता तर तुम्हाला दिसणार पण नाही. ही सेड सो आय विल स्टे विथ यू. ते बोलतो की मग मी आता तुमच्यासोबत थांबतो इथं, कारण तुम्हाला दिसतच नाही आहे काही. नो सेड द पुअर प्रिन्स. आणि गरीब बिचारा राजकुमार म्हणतो की नाही, यू मस्ट गो टू इजिप्त. राजकुमार म्हणतो की नाही, तुला इजिप्तला जायचं आहे, तू जाऊ शकतो. आय विल स्टे विथ यू रिपीटेड द स्वॉलो. स्वॉलो बोलते की नाही, मी तुमच्यासोबत थांबतो इथे. अँड ही स्लेप्ट ॲट द प्रिन्स फीट. आणि मग तो प्रिन्सच्या पायाशी झोपून जातो. द नेक्स्ट डे ही स्टे विथ द प्रिन्स. ही टोल्ड द प्रिन्स स्टोरीज अबाउट द स्ट्रेंज लँड्स दॅट ही न्यू. आणि दुसऱ्या दिवशी आणि मग जो स्वॉलो पक्षी आहे तो त्यांना स्टोरीज सांगतो. कुठल्या स्टोरी? दॅट ही टोल्ड द प्रिन्स स्टोरीज अबाउट द स्ट्रेंज लँड्स दॅट ही न्यू. जे विचित्र असे काही जागा, देश वगैरे आहे, तिथल्या काही
गोष्टी वगैरे अशा तो राजकुमारला सांगतो. डिअर लिटल बर्ड सेड द प्रिन्स. आणि मग राजकुमार बोलतो की हे प्रिय पक्षा, यू आर टेलिंग मी अबाउट स्ट्रेंज अँड वंडरफुल थिंग्स. तुम्हाला खूप विचित्र अशा गोष्टी किंवा छान छान गोष्टी सांगितल्या. बट द सफरिंग ऑफ मॅन अँड वुमेन इज स्ट्रेंजर दॅन एनिथिंग. पण माणसांचा आणि म्हणजे पुरुषांचा आणि स्त्रियांचा जो काही त्रास आहे, जे त्यांना सफर करावं लागतं प्रत्येक प्रॉब्लेम्समधनं, ते खूप जास्त स्ट्रेंज आहे की ह्या गोष्टी जास्त स्ट्रेंज आहे. फ्लाय ओव्हर माय सिटी लिटल बर्ड, टेल मी व्हॉट यू सी देअर. आणि तू आता एक काम कर, माझ्या राज्यामध्ये आता उडत उडत जा आणि सगळीकडे फेरफटका मारून ये आणि मला सांग की काय चाललंय राज्यामध्ये. सो टुडे विल सी दिस मच ओनली. क्वेश्चन आन्सर आय विल सेंड यू ऑन व्हॉट्सअप, सो यू जस्ट राईट डाऊन दॅट. ओके. Have a nice day. Thank